बापू, आपण बघतो की तुम्ही ज्या गणातून निवडणूक लढताय तो खरं तर आपला महागणपती, आपला रांजणगावचा. हो. आणि अगदी पुणे अहिल्यानगर महामार्गावरती खरं तर रोड, आपण तिथे आहोत, लगत आहोत त्याच्या. खूप मोठी वाहतुकीची समस्या तुमच्याकडे आहे. हो. वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ही वाहतूक कोंडी पाहत असताना जे बाहेरचे येणारे लोक आहेत गणपती निमित्ताने त्यांनाही त्रास आहे, हो. स्थानिकांनाही त्रास आहे. स्थानिकांनाही त्रास. कशा पद्धतीने तुम्ही ही वाहतूक कोंडी भविष्याच्या काळामध्ये सोडवण्याचा तुमचा त्या ठिकाणचा मानस असेल? नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला परदेश साहेब तुम्ही. आम्ही ही सर्व प्रक्रिया पार पाडत असताना गेले 8-10 वर्ष झाले सातत्याने आम्ही ह्या संदर्भामध्ये, ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये वळसे पाटील साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक वेळा यांना भेटलो. ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये, ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे आम्ही खूप वेळा ही समस्या मांडलेली. आता ह्या पुणे अहिल्यानगर रस्त्याच्या तो जो ह्याच्या कामाच्या संदर्भामध्ये जवळजवळ अंतिम निर्णय झालेला आहे. बरं. तो लवकरच त्याचं काम पण चालू होईल. ह्या स्टेजला तो विषय आहे. असा नाही, निर्णय म्हणजे नेमकं काय त्याला मार्ग नाही, म्हणजे काय फ्लायओव्हर होणार आहे की अंडरग्राऊंड जाणार आहे? फ्लायओव्हर होणार आहे त्याचं. फ्लायओव्हर होणार आहे. हो. त्यावेळी तुम्ही पाठपुरावा करणार? पाठपुरावा आम्ही आजपर्यंत करत आलोय. बरं. इथून पुढेही करू. आणि आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला साधारण 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरवरून गावात यायचं म्हटलं हो, तर कमीत कमी 1 तास आम्हाला ते ट्रॅफिकमध्ये बरं, थांबावं लागतं. रोड क्रॉस करायचं साधा म्हणलं तरी 15-20 मिनिटं, अर्धा तास आमचं त्याच्यामध्ये जातो. बरं. म्हणजे इतकी हे झाले आमचे स्थानिक लोकांचे, स्थानिक जे छोटे मोठे व्यवसाय आहेत, छोटे मोठे रोड व्यावसायिक लगतचे. लोकांची अडचण आहे. इथनं कंपनी MIDC आपल्याकडे एवढी मोठी, बरोबर. इथनं हे जो कामगार वर्ग आहे, हो, स्टाफ आहे, किंवा हे जे काही लोक इथनं रांजणगाव मधून MIDC पुण्याला जातात, बरोबर. त्या लोकांचे 3-3, 4-4 तास ह्या वाहतुकीमध्ये जातात. तर याच्यासाठी काम 100% आम्ही तो प्रयत्न करून ज्या वेळेला पंचायत समितीचे इलेक्शन होईल, जिल्हा परिषदेचे होईल, पहिला प्रश्न आम्ही हा मार्गी लावण्याचा प्रयत्न 100% करणार. म्हणजे एकतर 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत 9 वर्षाच्या नंतर आणि खूप बरीचशी कामं रखडलेली आहेत. आपण जर पाहतोय ते सुटलेले प्रश्न नाहीये हे.